नमस्कार मंडळी. गेल्या आठवड्यात एक व्हिडिओ आम्ही प्रकाशित केला ज्याच्यामध्ये आम्ही थोडंसं इराण इस्रायलबद्दल मांडलं, मार्केट आउटलुकबद्दल बोललो, थोडंसं आपल्या मार्केटमध्ये काय गोष्टी घडतात ह्याबद्दल मांडलं. फंडामेंटल चेक असतो, आपल्या घडामोडी आम्ही जनरली तुमच्यापर्यंत पोचवत असतो. पण म्हटलं थोडंसं आपण ना जरासं टेक्निकलवर पण काही गोष्टी बोलूया. टेक्निकल म्हणजे नॉट टेक्निकल ॲनालिसिस की ज्याच्यामध्ये इंडिकेटर्स, ऑसिलेटर्स किंवा बरेचसे ॲव्हरेजेस वगैरे असं सगळं न घेता आपण एक थोडंसं ब्रॉडर व्ह्यू म्हणजेच मार्केट चार्टवर कसं दिसतं तर असा एक भाग आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत. ॲज युजल क्लिअर डिस्क्लेमर, कुठलेही रेकमेंडेशन नाही आहेत, पण जसं टायटल ह्या व्हिडिओचं सुचवतं आहे की दोन जबरदस्त चार्ट, तर हे नेमके कोणते चार्ट्स आहेत आणि ते आज आपण समजून घेणार आहोत. चार्ट्स बघण्यापूर्वी मी एक थोडंसं असं सांगेन की जे म्हणतो ना थोडंसं व्हिज्युअल्स जे असतात ना त्याच्याने लोक थोडंसं जास्त कनेक्ट होऊ शकतात एखाद्या टॉपिकला. आता मार्केटमध्ये तुम्हाला एक सिम्पल फंडा तर माहिती आहे की एक गोष्ट आहे ती म्हणजे मार्केट लाँग टर्ममध्ये फंडामेंटल्सवर चालतं, शॉर्ट टर्ममध्ये ते टेक्निकलवर चालतं. आता काही जण म्हणतात की फंडामेंटल लीडिंग आहे, काही जण म्हणतात टेक्निकल लीडिंग आहे. जनरली एक भाग कसा असतो ना, फंडामेंटल म्हणजेच काय की मार्केट कुठलीही न्यूज, कुठलीही मूलभूत गोष्ट, त्याचा जो इम्पॅक्ट एखाद्या स्टॉकच्या, इंडेक्सच्या, कमोडिटीच्या, करन्सीच्या जो प्राईजवर येतो, ह्या प्राईज आपण बेसिकली ग्राफवर प्लॉट करत जातो. सो तसं बघायला गेलं तर फंडामेंटलमुळे प्राईस डिफाईन होते आणि प्राईजच्या रिपिटेशनचं प्राईस म्हणतो ना एक प्लॉटिंग हे ग्राफवर होतं आहे. त्यामुळे आयडियली बघायला गेलं तर टेक्निकल हे थोडंसं लॅगिंग इंडिकेटरच असणार आहे. आणि मग त्याच्यामध्ये टेक्निकल ॲनालिसिस निर्माण झालं की मागचा सगळा डेटा बघून पुढे काय होणार ह्याचं एक जे म्हणतो ना ॲनालिसिस, फोरकास्ट करणं, ह्याला आपण टेक्निकल ॲनालिसिस म्हणतो. सो आज आपण एक थोडंसं इंटरेस्टिंग गोष्ट ही बघणार आहोत की हे कोणते दोन चार्ट्स आहेत आणि ते काय इंटरेस्टिंग आहेत आपल्या मार्केटच्या दृष्टीने. लास्ट व्हिडिओमध्ये जे मी मांडलं की सध्या आपल्या बाजारामध्ये इराण इस्रायल वॉरपेक्षा किंवा एकंदरीत त्याचा जो आपल्या इकॉनॉमीवर इम्पॅक्ट येणार ह्याहीपेक्षा जो एक चायनाच्या मार्केटमध्ये जो पैसा जातो आहे हा एक इंटरेस्टिंग विषय जास्त आहे आपल्या मार्केटसाठी. कारण चित्र असं दिसतंय की 3rd वीक ऑफ सप्टेंबरमध्ये तिसऱ्या आठवड्यात जो एक रेट कट जो आला ह्याच्यामुळे जो इम्पॅक्ट प्राइजेसवर आला पाहिजे, सोनं वाढलं, आपलं मार्केट नाही वाढलं. म्हणजे असं कुठेतरी असं दिसतंय की रेट कट झाल्यामुळे जो फ्लो आला तो चायनीज मार्केटमध्ये जातो आणि हेच रिझन आहे 25% जास्त चायनीज मार्केट फक्त एका आठवड्यामध्ये वाढलेलं आहे. सो हे दोन चार्ट आपण आज बघणार आहोत. एक म्हणजे चायनीज मार्केटमध्ये काय घडामोडी झालेल्या आहेत त्यांचा चार्ट कसा दिसतो आहे ते, आणि दुसरं इंटरेस्टिंग म्हणजे करन्सी. सो आपला USD INR बरोबरचं आपलं रिलेशन. सो आपण हीच गोष्ट चार्टच्या माध्यमातून बघूया. सो या ठिकाणी स्क्रीनवर जे तुम्ही पाहत आहात ते आहे चायनीज मार्केट. सो हा एक आपण ना वीकली चार्ट चायनीज इंडेक्सचा घेतलेला आणि 2 आठवड्यामधली मुवमेंट बघा चायनीज मार्केटची काय जबरदस्त आहे ते. इनफॅक्ट जर तुम्ही ह्या ठिकाणी बघितलं तर स्क्रीनवर जो ग्राफ आहे हा तुमच्यासमोर 2 वर्षांचा ग्राफ आहे आणि ऑलमोस्ट नियर लो. आणि हा नियर कुठला लो तर ह्याच्यासाठी मी थोडंसं हे झूम जरा मागे करतो म्हणजे हे तुम्हाला अधिक चांगल्या रीतीने समजेल. चायनीज मार्केट 2024च्या अप्रॉक्सिमेटली आपण म्हणूया जानेवारी महिन्यात आणि लास्ट महिन्यात सप्टेंबर महिन्यात हे ऑलमोस्ट कोविड लोच्या जवळपास आलेले होते. आणि हे तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकताय की चायनीज मार्केट ऑलमोस्ट कोविड लोला होते. एक साधारण 2600च्या आसपास जी चायनीज मार्केटला शांघाय कंपोजिट इंडेक्स ही जी त्यांची इंडेक्स आहे त्याचा जो रेट होता जवळपास त्याच लेवलला होते. आणि जर आपण इथे जर एक ब्रॉडर व्ह्यू जर चायनीज मार्केटचा घ्यायला गेलो म्हणजे ह्या ठिकाणी जर आपण थोडासा एक मोठं पिक्चर बघायला गेलो, थोडासा चार्ट मोठा काढतो. सो हाच चार्ट जो आपण शांघाय कंपोजिट इंडेक्सचा जो बघतोय हा मी थोडासा आता मोठा पिक्चर ह्या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. म्हणजे एक साधारण गेल्या काही वर्षांचा चार्ट आपण बघतो आहोत चायनीज मार्केटचा. किती इंटरेस्टिंग चार्ट आहे बघा. आता जो आपल्यासमोर आहे हा जवळपास आपल्या स्क्रीनवर एक ऑलमोस्ट हा 35 वर्षाचा ग्राफ आहे. आणि ॲक्च्युली इथे असं दिसतंय की ती साधारण गेल्या 30-35 वर्षात चायनीज मार्केटने नॉट इवन फिक्स रिटर्न एवढे पण रिटर्न जनरेट केलेले नाही आहेत.
आणि हे जे आपल्याला म्हणतो ना, हे थोडंसं झिगझॅग जे दिसत आहेत त्याबद्दल पण मी थोडंसं या ठिकाणी बोलेन. 2008मध्ये जी जागतिक मंदी आलेली ना, तो हा पीक आहे जो चायनीज मार्केटचा आपण या ठिकाणी बघतो. तो दिस इज दॅट. आणि इकडे 2015मध्ये अजून एक मोठा इन्सिडेंट झालेला. 2015ला चायनाने सडनली करन्सीचं डिव्हॅल्युएशन त्यांच्या केलेलं आणि त्याच्यामध्ये पण म्हणजे आधी त्यांचं स्टॉक मार्केट जोरदार वाढत होतं, करन्सी डिव्हॅल्युएशन केल्यानंतर जोरदार त्यांचं मार्केट पडलं देखील. आणि हे ह्यासाठी दाखवतोय की सर्वप्रथम तर आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे ह्या दृष्टीने की 2008ला 6000 चायनीज इंडेक्स गेलेली. आता मी यासाठी सांगतोय की 2008मध्येच जानेवारी महिन्यातच 2008च्या आपला निफ्टी पण 6000 गेलेला फर्स्ट टाइम. सो ही एक म्हणतो ना, एक क्लोज वॉर आपण म्हणूया की एक बरोबरची स्पर्धा चाललेली की निफ्टी पण 6000 झालेलं आणि शांघाय मार्केट पण 6000 झालेलं. आणि आता अशी परिस्थिती आहे की 6000वरून निफ्टी आज आपण 26000पर्यंत पाहिलं. म्हणजे निफ्टीची ग्रोथ ही ऑलमोस्ट तिथून 4.5 पट झाले 2008च्या त्या तेजीच्या पीक नंतर. आणि चायनीज मार्केट आत्ता कुठे 3300ला आलं आहे. म्हणजे त्या टॉपपासून आपलं मार्केट 4.5 पट झालं आणि चायनीज मार्केट हाफ आहे अजूनही. सो याच्यातून आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपल्या मार्केटची जी ग्रोथ पण आहे म्हणजे ओव्हरऑल इकॉनॉमीची, आणि त्याला इक्विटी मार्केटने तसं रिस्पॉन्ड पण केलेलं आहे. परत एकदा आपण चार्टवर येऊया आणि जरासा एक विषय समजून घेऊया की टेक्निकल ॲनालिसिसमध्ये एक सिम्पल कॉन्सेप्ट असते ट्रेंड लाईन. आणि हे खूप बेसिक फॅक्टर्स आहेत जे फॉलो होतात आणि चांगल्या रीतीने ह्याचं एक वर्किंग आपल्याला दिसतं. आणि तोच पार्ट मी या ठिकाणी इथे ड्रॉ करण्याचा प्रयत्न करणार आहे. सो त्यासाठी जस्ट मी इथे हे सगळे टॉप्स जॉईन करतो आणि चित्र असं दिसतंय की कुठेतरी चायनीज मार्केट म्हणजे आपण 2008चा टॉप, देन वी हॅव म्हणतो ना 2015चा तो टॉप, आणि हे नंतर जे सगळे कोविडच्या रिकव्हरीचे फर्स्ट सेकंड वेवचे हे जे सगळे जर आपण टॉप जॉईन केले तर कुठेतरी असं दिसतंय की एक ब्रेकआउटच्या दिशेला चायनीज मार्केट जातं आहे. आणि हे जर असंच चालू राहिलं तर कदाचित असं होईल की जो एक रिटर्न ऑफ FIs जे आहे ते आपण भारताच्या दृष्टीने एक्सपेक्ट करत होतो, हे कुठेतरी रिटर्न ऑफ FIs हे चायनाकडे जाईल. आणि त्याचा एक परिणाम असा पण आपण म्हणू शकतो की जो म्हणतो ना, एक थोडक्यात एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की एक मार्केट, एक म्हणतो ना, एक जगातला दुसरा सर्वात मोठा देश, हा देश किंवा ह्या देशाचा शेअर बाजार हा गेली जवळपास 20 वर्ष चाललेला नाही आहे. सेम आपण एक जपानच्या बाबतीत बघितलं की जपानचं मार्केट पण गेली जवळजवळ 35 वर्ष वाढलं नव्हतं. आणि त्यामुळे व्हॅल्युएशन जे आहे ना, देश पूर्णपणे डबघाईला गेला आहे का तर नाही. 3.5-4% GDPचा दर येतो आहे चायनाचा, आणि एक लार्जर स्केलवर एवढ्या जर GDPचा रेट येत असेल आणि मुळात चायनीज गव्हर्नमेंटने आता स्टिम्युलस जे केलेलं आहे त्याच्यामुळेच ही एक म्हणतो ना हा पैसा अचानक गेला. म्हणजे जे अमेरिकेने 2020मध्ये केलं स्टिम्युलस, म्हणजे नवीन अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नवीन काही ना काही पावलं उचलणं, लिक्विडिटी क्रिएट करणं, ते चायना आता करत आहे. त्याच्यामुळेच हा पैसा कुठेतरी आपण बघतोय की चायनीज मार्केटमध्ये जातोय. तर हे जर असं राहिलं तर कुठेतरी म्हणतो ना, हे जर ॲव्हरेजच्या जवळपास जरी चायनीज मार्केट म्हणतो एक थोडंसं जरी रिकव्हरी चायनीज मार्केटमध्ये येते तर ऑब्व्हियसली ही जी ग्लोबल लिक्विडिटी इंटरेस्ट रेट कमी झाल्यामुळे जे आहे हे कुठेतरी चायनीज मार्केट कॅप्चर करेल. ज्यामुळे चायनीज मार्केटमध्ये एक असं दिसतं की चायनीज मार्केटमध्ये ओव्हरऑल मी म्हणजे शांघाय कंपोजिट इंडेक्समध्ये एक तेजी एक्सटेंड होऊ शकेल. आणि जोपर्यंत ही एक्सटेंड होईल तोपर्यंत आपलं मार्केट थोडंसं सबड्यूड, ज्याला आपण म्हणूया थोडंसं वेट अँड वॉच सिच्युएशनमध्ये जाईल. म्हणजे ही लगेच हा बेनिफिट कुठेतरी आपल्या मार्केटला पण मिळालाच आहे. गेली 4.5 वर्ष आपण बघतोय चायनीज मार्केट आहे तिथेच आहे. आणि जर गेली 4.5 वर्ष आपलं मार्केट चायनीज मार्केट आहे तिथे, म्हणजे याचा अर्थ तिकडे नवीन पैसा गेलाच नाही आणि तोच पैसा तर आपल्या मार्केटमध्ये येत होता. त्यामुळे कुठेतरी हे ॲव्हरेज आउट होताना पण आपल्याला पुढचे काही दिवस दिसण्याची शक्यता आहे. सो आपल्या मार्केटबद्दल जर सांगायचं झालं तर आपल्या मार्केटमध्ये ओव्हरऑल जो आपण बघतोय ना की डोमेस्टिक प्रेशर खूप स्ट्रॉंग आहे. डोमेस्टिक लिक्विडिटी, ज्याला आपण म्हणूया म्युच्युअल फंडचा पैसा, इन्शुरन्सचा पैसा, प्रॉव्हिडंट फंड्स नॉट PPF, हा जो सगळा पैसा आहे ना आपल्या मार्केटमध्ये हा मार्केटला धरून आहे.
त्यामुळे आपल्या मार्केटमध्ये तुम्हाला जर कोणाचं वाटायचं खूप सारी मोठी मंदी वगैरे येईल, तर तसं तर चित्र दिसत नाही, कारण बरेचसे फॅक्टर्स म्हणतात बऱ्याचशा गोष्टी मार्केटने ऑलरेडी फॅक्टर्ड इन केलेले. आणि एक दुसरा चार्ट आपण ह्या ठिकाणी बघूया, तो आहे आपल्या करन्सीचा चार्ट. त्याच्यातून पण काही गोष्टी आपल्याला ह्या ठिकाणी शिकण्यासारख्या आहेत. तर तो एक चार्ट ह्या ठिकाणी मी आता ओपन करणार आहे की डॉलरचं आपल्या रुपी बरोबर असलेलं इक्वेशन, तो हा एक आपण चार्ट ह्या ठिकाणी बघूया जरा. राईट, सो हा पण ह्या ठिकाणी आपल्याला आता दिसतोय. वीकली चार्ट ह्या ठिकाणी मी दाखवतोय ह्या पर्टिक्युलर डॉलरचा. आणि वीकली चार्टमध्ये पण जर आपण बघितलं ना, तर 2022मध्ये म्हणजे आपण म्हणूया पोस्ट दॅट रशिया युक्रेन वॉर एक मोठी तेजी डॉलरमध्ये आलेली होती. पण त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर ऑक्टोबर 2022पासून जवळपास 2024पर्यंत मार्केट हे कम्प्लीट म्हणतो ना, ही करन्सी आपलं म्हणजे रुपी डॉलरच्या तुलनेत हे एकदमच फ्लॅटिश राहिलेला होता. आणि ह्या दरम्यान ह्याने मल्टिपल ब्रेकआउट्स दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही जर नीट हा चार्ट आपण बघितला, म्हणजे अगेन मी म्हणून म्हटलं की एक थोडंसं आपण टेक्निकल अँगलने बघूया, कारण टेक्निकलमध्ये एक पार्ट असतो की ब्रेकआउट्स, आणि ही खूप कॉमन कॉन्सेप्ट आहे आणि ती बऱ्यापैकी वर्कआउट होते देखील. आणि म्हणून मी इथे सांगेन की ह्या काही अनेक ब्रेकआउट्स या ठिकाणी घडलेल्या आहेत, ज्या आपण पाहतो आहोत डॉलरमध्ये. जसं इथे जो एक म्हणतो ना, ही जी लेवल आहे बेसिकली 83.3, हा बऱ्याचदा ब्रेक झालेला आहे. इथे ब्रेक झाला आहे, इथे हा तर क्लिअर ब्रेकआउट होता जो आपण 2024च्या मार्च महिन्यात पाहिला. आणि इथे पण आपण मार्चमध्ये छोटंसं इक्विटी मार्केट करेक्शन पाहिलं. आणि आता परत एकदा मल्टिपल ब्रेकआउट्स रुपी दाखवतो आहे. आणि हा चार्ट मी या ठिकाणी थांबवतो आणि ह्याच्यातून काही गोष्टी मी आता सांगण्याचा प्रयत्न असा करणार आहे. बघा, लक्षात घ्या, रुपी डिप्रिशिएट होणं म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे दिसतंय की रुपी 84 क्रॉस झालेला आहे, किंवा आपण म्हणूया डॉलरचं ॲप्रिसिएशन आहे, ह्याला रुपी डिप्रिसिएशन म्हणतो. हे इन्व्हर्स रिलेशन असतं. हे इन्व्हर्स रिलेशन असतं इक्विटी मार्केटसाठी. सो जेव्हा रुपी ॲप्रिशिएट होतो तेव्हा रुपी ॲप्रिशिएट म्हणजे कसं की 84वरून तो टुवर्ड्स 80 जातो, ह्याला आपण ॲप्रिसिएशन म्हणतो. हे स्टॉक मार्केटसाठी फायदेशीर आहे. पण जर तो डिप्रिशिएट होतो तर ते कुठेतरी आपण बघतोय की मार्केटसाठी जे आहे हे म्हणतो ना फार पॉझिटिव्ह नाही आहे. त्यामुळे हा सपोर्ट नाही आहे मार्केटला आता आपल्या, की रुपीचं देर इज नो ॲप्रिसिएशन, उलट हा डिप्रिशिएट होतो. टेक्निकली आपल्याला दिसतं रुपी टेक्निकल ब्रेकआउट, याचा अर्थ तो डॉलर ॲप्रिसिएशनकडे जातो आहे. चायनीज मार्केटमध्ये ब्रेकआउट आहे. आणि गोल्ड तो ऑलरेडी ब्रेकआउट होऊन गेलेलं आहे. गोल्डवर ह्यापूर्वी पण आपण अनेक व्हिडिओज बनवली आहेत. आम्ही गेल्या वर्षी फंडामेंटल व्ह्यू एक्झॅक्ट ऑक्टोबर महिन्यामध्ये दिलेला की गोल्डमध्ये इथून पुढे तेजी असणार. त्यामुळे हे जे 3 जे फॅक्टर्स आहेत ना, हे आपल्या मार्केटची कुठेतरी तेजीला अडथळे येतात. परत मी इथे सांगेन की मोठी मंदी येणार का, तर तसं तर चित्र अजून तरी दिसत नाही. पण ह्या तेजीसाठी हे 3 अडथळे पुरेसे आहेत. एक म्हणजे व्याजदर कमी झाल्यानंतर ओव्हरऑल हे गोल्ड रेटसाठी पॉझिटिव्ह आहे. आणि जिओपॉलिटिकल टेन्शन्स तर आहेतच, त्याच्यामुळे अनसर्टॅनिटी राहणार. चायनीज मार्केटमध्ये हा जो पैसा जातात, ऑफकोर्स आता 2 आठवडेच गेले, आपल्याला हळूहळू बघावं लागेल की हे कंटिन्यू राहतं आहे का चायनीजमध्ये इकॉनॉमीमध्ये आणि मार्केटमध्ये पैसा. आणि तिसरं रुपीचं होत असलेलं अवमूल्यन, डिप्रिसिएशन. सो ह्या 3 फॅक्टर्स हे ओव्हरऑल आपल्या मार्केटसाठी सध्या तरी फार हेल्दी आणि पॉझिटिव्ह नाही आहेत. त्यामुळे एक गोष्ट अशी होऊ शकेल की आपलं मार्केट थोडंसं एक म्हणतो ना टाईम वाईज करेक्शनमध्ये ह्या लेवलवरून जाण्याची शक्यता आहे. मे बी 3 महिने, मे बी 6 महिने, डोंट नो. पण आपण असे वेगवेगळे अपडेट्स घेऊन आपल्या मार्केटचा व्ह्यू जरूर जाणून घेत राहू. बाकी लॉंग टर्म इन्व्हेस्टरला ह्या सगळ्याबद्दल काही घाबरण्याची गरज नाही. एव्हरी डीप इज अन बाईंग अपॉर्च्युनिटी. आणि बघा, फार मोठे डीप्स तर मिळाल्या नाही आहेत पोस्ट कोविड, पण ज्या मिळत आहेत त्या आता आपण नक्कीच छोट्या छोट्या ज्या आहेत त्या तर कॅपिटलाइज केल्याच पाहिजे आणि टिकून राहिलं पाहिजे मार्केटमध्ये. दॅट्स इट. शुभेच्छा पुढील इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंगसाठी.